कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनच्या दुष्परिणामांचे 2 दावे. पहिला दावा, कोविशिल्ड लसीमुळे TTS होऊ शकतो, हृदयविकाराचा धोका. ब्रिटिश फार्मा कंपनी ॲस्ट्राझेनेकाने एप्रिल 2024 मध्ये कबूल केले की त्यांच्या कोविड लसीमुळे धोकादायक दुष्परिणाम होऊ शकतात, तथापि हे केवळ अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्येच घडेल. भारतामध्ये सिरम इन्स्टिट्यूटने ॲस्ट्राझेनेकाच्या सूत्रापासून कोविशिल्डच्या नावाची लस बनवली. ब्रिटिश उच्च न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रामध्ये कंपनीने कबूल केले की त्यांच्या कोरोना लसीमुळे थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम म्हणजेच काही प्रकरणांमध्ये TTS होऊ शकतो. या आजारांमुळे शरीरात रक्ताच्या गुठळ्या होतात आणि प्लेटलेट्स संख्या कमी होते. दुसरा दावा, कोव्हॅक्सिनपासून गुइलेन-बरे सिंड्रोम रक्तगोठणे. द इकॉनॉमिक टाइम्सने स्प्रिंगलिंक या विज्ञान जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनाचा हवाला देत एक अहवाल लिहिला. संशोधनानुसार बनारस हिंदू विद्यापीठात केलेल्या अभ्यासात सहभागी झालेल्या सुमारे 1/3 लोकांना कोविशिल्डचे दुष्परिणाम दिसले आहेत. या लोकांमध्ये श्वसन संक्रमण, रक्त गोठणे आणि त्वचेचे आजार दिसून आले. संशोधकांना असे आढळून आले की किशोरवयीन मुले, विशेषतः किशोरवयीन मुली आणि कोणत्याही प्रकारच्या ॲलर्जीने ग्रस्त असलेल्या लोकांना कोव्हॅक्सिनचा धोका असतो. अभ्यासात 4.6% किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळीतील असामान्यता म्हणजेच अनियमित मासिक पाळी आढळून आली. सहभागींमध्ये डोळ्यांची असामान्यता 2.7% आणि हायपोथायरॉइडिझम 0.6% देखील आढळून आली. त्याचवेळी 0.3% सहभागींमध्ये स्ट्रोक आणि 0.08% सहभागींमध्ये गुइलेन-बरे सिंड्रोम देखील आढळून आला. ICMR आणि NCDC मृत्यूचे कारण जाणून घेण्यासाठी अभ्यास करत आहेत. ICMR आणि NCDC अचानक होणाऱ्या मृत्यूचे कारण समजून घेण्यासाठी एकत्र काम करत आहेत. यासाठी 2 संशोधन अभ्यास केले जात आहेत. पहिला अभ्यास, कोविड लसीमुळे अचानक मृत्यूचा धोका नाही. दुसरा, अनुवांशिक उत्परिवर्तन हे बहुतेक मृत्यूचे कारण. यामुळे घाबरून जाण्याचे काही कारण नाही. अजून हे सिद्ध झालेले नाही की कोरोनाच्या लसीमुळेच हार्ट अटॅक येतात. धन्यवाद. अशाच नवीन बातम्यांसाठी, नवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करून ठेवा.